प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत माहूर नगरपंचायत स्तरावर लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त झालेला निधी शासनाने विहित केलेल्या उद्देशाव्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना कन्सल्टंट एजन्सीकडे वर्ग करण्यात आल्यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे व इतरांनी आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाच्या चौथ्या दिवशी सदर योजनेत झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी अशी लिखित विनंती मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्याने 30 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आमरण उपोषण मागे घेण्यात आले। माहूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी लेखापालाकडून प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पाठविलेल्या पत्रामुळे समाधान झाल्याने आनंद तुपदाडे व त्यांच्या सहकार्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्याधिकारी विवेक कांदे, नंदू संतान, माजी सभापती वसंत कपाटे, किशन राठोड, अपिल बेलखोडे, सुरेश गिर्हे, राजू दराडे, गोपाल चव्हाण, शंकर भालेराव, अंबादास मुकटे, नगर पंचायतचे अधिकारी, कर्मचारी, घरकुल लाभार्थी व पत्रकार आदींची उपस्थिती होती। एकंदरीत या गंभीर प्रकरणी जिल्हाधिकारी कुठली आणि केव्हा कार्यवाही करतात याकडे उपोषणकर्ते, लाभार्थी व नागरिकांचे लक्ष लागले आहे। एक अहवाल पाठवून द्या, जे दोषी त्याचे गुन्हे दाखल बाहेर उभे राहतो थोडा असं यू शेप करा, सगळ्यांचे फोटो एक मिनिट बाकी लाभार्थ्यालाही द्यावं। बाकी उपोषण करते कोण 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 आहे त्या मामाला द्यावं। थोडा ट्रेप अच्छा हां ते तुझे हातात एक महिला बाईला द्या, कोणी एक बाई घ्या ना, समोर या खाली या, हात दिसू द्या, हात दिसू द्या, हात निघाल आमच्या माणसावर काय मुलात करायचं सोडवायला। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।